आवाज नको. सोड सर बाजू. मागू का हे भैया? पांगू ना. हो आहे ना आपल्या ह्याच्यात. लिक्विड कल्चर आहे आणि पावडर कल्चर आहे. युरिया वापरतो आपण. सुपर फाईन कल्चर कोणतं आहे तुमचं? हे सुपर नाही का रे, सुपर फास्ट आणि युरिया आणि आपलं ते लिओनचं कल्चर घेऊन आतमध्ये बारक आहे बघा. हे अशा पद्धतीने 6 महिने तयार होतं. वर्षात आपण 2 वेळा काढतो. हे सोसायटी आता हे खत आहे तुम्ही म्हणताय? हो सर. एक मिनिट पाकिट मिक्स आहे हो सगळं. हे द्या. खत आपले त्याच्यामध्ये पाडून हे बनवलं घेतात ना हे येणार. हे चालतं का अजून? हो त्याला आपण मशीनमध्ये प्रेस करतो. हां. मशीनमध्ये केल्यानंतर त्याला चालतो. असं चाललेलं आहे. काढून दाखव. सगळं बरं. आपण 3 वर्ष लॅब केलेलं आहे. तिकडे घेऊन जातो त्याला पावडर बनवला. एवढं पावडर बनवायची म्हणजे चेष्टा नाही आपल्याला. आणि काम बी होतं तेवढं. साधारण तुमच्याकडे 5 टन सांगितलं तेवढंच येतं सर. मी 3 टन तुम्हाला बोलता बनवून देतो. फक्त येरवड्यामध्येच काम आहे, बाकी येरवड्यामध्ये नाही, दुसरीकडे बी आपलं काम चालू आहे. विमान आपलं ह्याला कोथरूड बावधनमध्ये रामसोनळी तिथे एक बावधन मोठं सर बघा ते सगळे याच्या लावतो. शेतकरी गाड्या लावतात आपल्या घेऊन जातात. मी फक्त जेसीबी लावतो. हा पावसाळ्यात ऑलरेडी झालेला आहे. पावसाळ्याचा पूर्ण काढला आणि आता डोंगरावरनं पाणी येऊन नाही नाही पाणी सगळं तिथं उतरवलं जातं. तिकडे साईडला आपण काय केलं नाली केली बघा. पाणी तर पाणी साठलं असतं तर हे तर दिसलं असतं बरं. नाही काय कुजण्यासाठी किंवा नाही 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 पाणी थोडंसं असं तेवढंच म्हणजे जेवढं आपल्या इथलं त्याच्यातलंच पाणी पाहिजे. आणि हे जे वरचं एवढं पडेल नाही त्या जमिनीवरती तेवढंच पाणी. तेलीच्या टाईप मध्ये काय असते? हे त्यातलं पाणी तेवढं येणार ना सर तेवढं. म्हणजे आता ह्या कोपऱ्यातला झालेला तो तिथपर्यंत येते. तो बाहेर बी जात नाही असा शेतामध्ये जात नाही कोणा कारण सगळे शेतीत साईडला. आता पलीकडे काय केलं ड्राय होतं पण नंतर हा सुकला जातो पूर्ण. तो ड्राय होत होता. आता हे कसं आपलं जेसीबी लावलं ते सुकणार.